हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरकुरं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितम् अजं विभुमाध्यमीशं वन्दे भवग्नम् अमरसुरसिद्धवन्द्यं। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणि जन्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमो नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. कालच्या दिसाक आमी महाभारताचे अनुक्रमणिका पर्वाचे पुराय विवर पळयले. ते अनुक्रमणिका पर्वान तो आमकां सगळीच म्हळ्यार म्हणजे महाभारताची काणी आयकुच्याक म्हळ्यार एक इंट्रोडक्शन रितीर महाभारता काणी आमकां आयले. महाभारता महिमा सकडी तांतू भितर कळ्ळे. सादारण सगळी महाभारता काणी संक्षिप्त रुपारी सांगिल आसतना आतां पर्वसंग्रह पर्वांत पुराय पर्वा विशय येता तशें ताका पर्वसंग्रह पर्व. हें पुराय आदी पर्वांतुले उपपर्व म्हणजे मेन पर्व आदी पर्व हें तांतुले उपपर्व पुरे. अनुक्रमणिका पर्वा विशय पळयला आमी. आतां पर्वसंग्रह पर्वांतुले विंगड विंगड पर्वा विशय पळया. सुरवेक आमकां कसो मेळटा तांतू म्हळ्यार समंत पंचक क्षेत्राचे विशय येता. नैमिशारण्यांतू ते शौनकादि ऋषी सूतपुराणिकाले सांगताची समंत पंचकमिति यदुक्तं सूतनंदन एतत् सर्वं यथा तत्वं श्रोतुमिच्छामहे वयम. हे सूतपुराणिकानो तुम्ही आमगेले एक महाभाग्यान आमकां मेळिल्लीची नानतलरी अशी एक प्रतिपंत आमी कसं की एक सत्र याग करता. तुमगेलें आगमन म्हळ्यार निजाम जाल्यार परमात्माला अनुग्रह आमगेले वयर आसा म्हणलेक जाय म्हळ्यार देवाल काण आयकुच्याक मन आतां जनाक वय बे कोणीय सांगता म्हळ्यार पुरसत आशिल्ल्या जनान आयकुचें. घरा कसले काम नातिल्ल्या जनान आमकां तशें म्हण बद पळोवचें गेल्यार आमगेले चेडवांक आमी आज कसलेय एक धार्मीक शिक्षण दिनाची बद्द एक गीता केल्ल्या गांवांत व्हरला. थंय अर्जुन आनी कृष्णाल संवादाची ती गीता बाय हार्ट करचे खातीर मात्र जाल्यार ओडणे मुखार केन्ना कितें आतां आमी जाल्यार सान्नासतना गीत बाय हार्ट करचे खातीर मात्र भगवतगीता म्हळ्यार ते कॉम्पिटिशनाचे म्हूण श्लोक पुराय म्हूण तितले शिवाय भगवतगीता कसलो म्हूण आमकां आयकूत नाशिल्लें. जाल्यार आजी देवान तांतू भितर कितले की एक डिस्कशन ग्रूप मस्त थिंकींग असो कडेन म्हळ्यार डीप जावन आमकां ते भगवतगीता अर्थ करचे तसले एक शक्ती दिल्ली. म्हळ्यार सानपण्यार कसो की कन्ना पडलेले देखून म्हूण आमी लेखचे तशीच आत्ताची चेडवांक आतां कसो की टीव्हीर आनी पुराय एकाक पण तशी चेडवां वॉट्सॅपार पुराय येता एकाक पण पळोवचें आसा. तांत भितर कृष्ण कोण म्हूण म्हळ्यार कितले की जाणां गोतना. पांडव कितले जाणां म्हूण म्हळ्यार कितले की जाणां गोतना. रामायणांतूल काणी महाभारतांतू सांगताची महाभारतांतुले पात्र पुराय रामायणा आशिल्ले म्हूण सांगताची म्हळ्यार बेजीक कसले एक शिक्षण जेवका धार्मीक तेंचे आतां चेडवां ना. सगळो दीस सान आसतनाची 3 वर्सां म्हणटनाची आजी आज्जो मामा बापा कोणेय लागीनाची आतां चेडवांक. खंय की होड जेवचे चेडवान तांगेले गांव सोडून बायच्या गांवान समाचे आवस बापूय सुकामा वताची 2 वर्सां म्हणटना तांकां प्री नर्सरी आनी दुसरेक म्हणचे पिल की ओर तांकां थंय कसलें शिक्षण दिता म्हूण जावका ना. मागीर जाल्ले स्कूल सुरू कुडले होमवर्क सुरू जाले. न्हीद आयली चेडवांक काणी सांगचे न्हिदता नाय तशी तांणी बापेक लागलें ना न्हिदुका फुडें आमी पुरे सान्नासतना कितलेय रात्री जेवो बापा मान जेवो मामा मान जेवो अम्मान जेवो अण्णान जेवो एक काणी सांगता मागीर न्हीद पुडची आशिल्लें. आतां खंय आसा हें चेडवांक असल शिक्षण नंची ना जितले तांणी हॉड्ड जेतर आसाची तशें जावन आन म्हाका पुरसत ना म्हणून सोडला देखून पायचे आमगेले समाज कशें जाता म्हणून सांगूचें ना. जेवो आनी तशें न्ही सांगताचे पळय तुमी आमकां वर्स सत्र यागा वेळार प्रतिपंत आमी कसो सत्र याग करूं सुरू करताची त्या वेळार तुमी हांगा येताचे म्हळ्यार तें आमगेलें हो भाग्य. आनी कसो म्हूण म्हळ्यार आतां तुमी महाभारत सांगता वैशंपायन सांगिल्ली बरीच म्हूण म्हणला जाल्यार आतां समंत पंचका विशयी सांगले तुमी सुरवेचे पर्वांत. समंत पंचक म्हूण कसले ते आमकां ताजे विशयी जावका ते प्रदेश इति निमती जाल्ले म्हूण सांगता तुमी म्हूण म्हणटना जैता हांव सांगता म्हणून
सुतपुराणीक सांगताची त्रेता आणि द्वापर युगाचे संधी कालांत परशुराम तो अवतार घेऊन येऊन ब्रह्म जनांक क्षत्रिय त्यांना मस्त बाधित आलीची तशी त्या क्षत्रियाक नाश कोर का म्हणूची तो परशु घेऊन अवतार घेऊन येलो विष्णू तो कोपान 21 पंत सगळे भूमंडल प्रदक्षिण कोरून कितले की क्षत्रिय संहार करता चंग क्षत्रिय मांत्र वर्ताचे ते दुष्ट राक्षस क्षत्रिय पुरे मरताचे आणि कसं करतं म्हणा तो सर्व क्षत्रियाक ध्वंस कोरण तंगेल माते कतरलेले रक्तानं समंत पंचकांतो 5 रक्त सरोवर निर्माण जाता 5 समंत पंचक म्हणा 5 त्या वेळारी त्या रक्तानाची पितृदेवतेंक पुरे तागेल पित्रांक तर्पण दिले म्हणून म्हणताची महाभारतांतो पितृदेवते तागेल आईलिंच म्हणस जाल्यार परशुरामाली काणी भागवत येतना तांतू कशी असता म्हणून परशुराम ब्राह्मण आता कसलं जेवतो देऊ जावनसच्या पुरो जाल्यार लोकशिक्षण म्हळेले कस नव्हे तो ब्राह्मण वर्णान तो जन्म आयलो क्षत्रिया संहार केले ते तागेल वर्ण विरुद्ध जावनसचे क्रम ताका दोष येता खातीर तो तपस्या करवत महेंद्र पर्वता बैसून तपस्या करून तागेले ताणें कोणा तपस्या करचे ताका आतां देवान कोणाला तपस्या करता तागेले तपस्या करचे बाय जाल्यार लोकां दाखोवना म्हणटकीर तो पित्र म्हळ्यार होड तशी पितृदेवतेंक तागेल पित्रांक कोण तागेले आज्यो रचिकू तागेले अनुज मदग्नी हांकां पुरे उद्देश करून तपस्या करता रचिकनी येताच की तागेल्याक उलोवच्याक त्या पितृदेवते पुरो येताच की आनी सांगताच की परशुरामा तुगेले पराक्रमाकय आमकां खुशी जाली आनी आमकां तपस्या करून तूं सिद्ध करून घेतला आतां तुका कसल जावका कसल वर जावका म्हणटना ताणें वर निमगुचें आसा कसं न्ही म्हूण म्हळ्यार पितृदेवते तुमी पुरे मिगेल वैरी प्रिती दवरला म्हूण जाल्यार हांव पळय कोपान क्षत्रियांक मारून घालले पाप आस मस्त म्हाका हांव ब्राह्मण जावन तें करून दिशील जाल्यार केल्लें तें पाप पुराय परिहार जावो आनी हांगा हांव निर्माण केला म्हळ्यार 5 रक्त सरोवर हें शुद्ध उदकाचें सरोवर जावप तांणी जायत ततास्तू म्हणटाचें मागीर तो निमगेता ह्या सरोवरांत कोण येवन तीर्थस्नान करता की तांणी तांगेले आनम्माक बाद दिलेल की मारलेल की कसो पाप असल्यार वच्चो म्हूण सांगून तो प्रार्थना करतना तेव्हाय ततस्तो म्हणटात तांणी मागीर सांगता आनी क्षत्रियांक मारनुका संहार करूनुका म्हूण परशुरामा सांगता तवय सांगता मिगेल मनान तो आनी कोणाले संहार करचे तसले बुद्धी येना नशी कोरका तुमी म्हूण तेव्हाय तता आसतो म्हणटाची तशी मागीर पितृदेवतेनी सांगला तागेले मना इला चुकी म्हणून मागीर युद्ध करनी ताणें ते 5 रक्त सरोवर ते ताजे लागीं आसूचे सगळे प्रदेश ते 5 रक्त सरोवर आसूचे प्रदेशाक समंत पंचक क्षेत्र म्हूण नांव आयलें ते तांतून नाल्लेले जनाले त्या तीर्थांतून नाल्लेले जनाले कसो पाप असल्यार ब्रह्महत्या दोश पितृहत्या मातृहत्या दोश समीत नाश जाता म्हूण म्हणटना ते भारी प्रसिद्ध जाली तशी ते समंत पंचक क्षेत्र जाल्लेले न्हिचावन त्रेतायुग द्वापरयुग संधी कालांत मागीर द्वापरयुग आनी कलियुग संधी कालांत तेंच क्षेत्रांत ताका समंत पंचक क्षेत्राकची कुरुक्षेत्र म्हणटाची ते कौरव आनी पांडवांक गेले 18 अक्षोहिणी सैन्या मदेंत महायुद्ध जाल्लें तांतेक 8 जन वरलेलींची तितली सैन्य नाश जावन म्हणून तो सांगता सुतपुराणीक तेदना तांणी म्हणटाची कसं न्ही शौनकादी महर्षी तुमी 18 अक्षोहिणी सैनी म्हणून न्हय अक्षोहिणी सैनी म्हळ्यार कसं न्ही कितले परिमाण आसता तूं कितले पदार्थ आसताची कितले घोडे कितले हस्त्यो कितले रथ ಒಟ್ಟು मेळ्ळ्यार एक अक्षोहिणी सैन्य जाता आमकां तें सांगता आमकां तेंची गुतना तेन्ना सुतपुराणीक सांगता एको रथो गजश्च एको नराः पंचपदातयः त्रयश्चतुरगाः तस्ये पत्तिरित्यभिधीयते एक रथो एक हस्ती 5 पदाती 3 घोडो असल्यार ताका एक पत्ती सैन्य म्हणटाची एक पत्ती सैन्य मागीर पत्तीम तूं त्रिगणामेताम आहुः सेनामुखं बुधाः 3 सेनामुखान्येको गुल्म इत्यभिधीयते म्हळ्यार 3 पत्ती जाल्यार ताका एक सेनामुख म्हणटाची 3 सेनामुख जाल्यार एक गुल्म्या म्हणटाची त्रयो गुल्म्या गणो नाम वाहिनी तु गणास्त्रयः सरतास्तिस्यस्तु वाहिन्यः प्रतनेति विचक्षणैः 3 गुल्म ಒಟ್ಟು ಮಿಳ್ತಾನೆ एक गण 3 गण ಒಟ್ಟು ಮಿಳ್ತಾನೆ एक वाहिनी 3 वाहिनी ಒಟ್ಟು ಮಿಳ್ತಾನೆ एक प्रतना तितली संख्येचे सैन्य जाता मागीर 3 प्रतना ಒಟ್ಟು ಮಿಳ್ಯಾರ एक चमू
तिनी चमू ओट मेळ एक अनिकिनी 10 अनिकिनी सैन्याक एक अक्षोहिणी म्हणताची म्हूण. आता अक्षोहिणी सैन्य म्हणल्या आज संपूर्ण जावन इतली कोश्टाक सांगल्या या आमकां उडकास दवर कश्ट जाता न्हय. जेवो जाल्यार इतली संख्या प्रकाराची कौरवांनी पांडवांगेल सैन्य 18 अक्षोहिणी आशिल्ले खंडीत. त्या वेळार त्या 18 अक्षोहिणी सैन्य समंत पंचकांत मेळून युद्ध केलें तितलेय नाश जाले म्हूण म्हणटाचे. जेवो 18 दीस जाला तें युद्ध कौरव पांडवांक गेले. भीष्म 10 दीस पर्यंत ताणें कौरव सेनेचे नायकत्व वैसून घेतलेले. द्रोणान 5 दीस, कर्ण 2 दिवस, शल्य अर्ध दिवस, मागीर शल्यान दनपार म्हणटान मरण पावतना मरलेले अर्ध दिवस. भीम दुर्योधनाल मदीं गदायुद्ध जाता. रात्री 18 दिवस रात्रीची अश्वत्थामा कृतवर्मनी कृपाचार्य तांणी कसं करताचे अश्वत्थामनी कृतवर्म हे युद्ध जाल्लें म्हूण निश्चिंतेर न्हिदलेले युधिष्ठिराले वरलेले सैन्य तागेले चेडूं पुरजना ध्वंस करून सोडले म्हूण म्हणटाचे. कडेरी त्यांनी सांगताची एक मोक्षार्थी जाल्लेले जनाक ताणें कसल कोरका म्हूण निमगितात तांणी शौनका ऋषी. तेदना सुतपुराणीक सांगताचे मोक्षार्थी वैराग्याचे आश्रय घेवका ताणें आनी मोक्ष साधनेक वचुका तेंची आतां पक्कनी एक ग्रस्त मनीस जाल्यार तागेले धर्म अर्थ काम मोक्ष साधने खातीर ताणें महाभारताचे आश्रय घेवचे. तातूंत भितर अनेक आख्यान चंद काणी आसाची चित्र विचित्र काणी आसाची. तशें ते महाभारत वाचिल्लें म्हूण जाल्यार तातूंत भितर कसनी एक श्रेष्ठ विषय आसा म्हूण म्हळ्यार ते वाचिल्ले जनांक गोत्तू. अनाश्रित्येदम आख्यानम कथा भुवि न विद्यते आहारम अनपाश्रित्य शरीरस्य अवधारणम. आहार स्वीकार करना नशी शरीर दवरून घेवचें जातवे तशीची महाभारत आश्रय घेना नशी म्हळ्यार महाभारत काणी वाचिना नशी. जेवो महाभारत वाचिना नातील जनाल जन्म व्यर्थ जाल्यार अन्य कसं म्हळ्यार हें प्रपंचांत कितले आख्यानक काणयो कितले नाटक कसं सकडस पुराय महाभारताचे आश्रय घेतिले म्हूण सांगता. तशी केन्नाय कशी म्हूण म्हळ्यार कीर्ती जावका म्हूण कोण आशी पवला तांणी हें महाभारत आदार करून घेवन कितली की नाटकांनी करून भारी नांव पावल्यांची म्हूण सांगता रस्तो. तेदन मागीर तो म्हणटा महाभारतांत आतां न्हिचावन हे पर्वा नांव अनुक्रमणिका पर्वांतुलें दोनी पर्व हे पर्वाचें नांव कसं म्हळ्यार पर्वानु पर्व म्हळ्यार अंत भितर आमकां महाभारतांत कितले पर्व आसा हें पळय कळटा. तो महाभारतांतूल पर्व उपपर्वा विशयी सांगता रस्तो. सुरवेचे पर्व कसं म्हळ्यार आदी पर्व हें अंत भितर अनुक्रमणिका पर्व पर्वसंग्रह पौष्य पर्व पौलोम आस्तिक आदी अंशावतरण तशी संभव पर्व जतुग्रह दाह हिडिंब वध बकवध असल पुरे मस्त विशय येता खंय तरी म्हूण म्हळ्यार सुभद्रापहरण अर्जुनाल वनवासो तशी द्रौपदी स्वयंवर पुरे हांतेवचे आसा. खांडव वन दहन आनी मयाले विशय इतलो आदी पर्वांत येता. हाजे नंतर सभा पर्व हाका मंत्र पर्व म्हणटाची. लोकपालांक गेले सभाख्यान राजसूय समारंभ जरासंध बध दिग्विजय मागीर शिशुपाल वध द्यूत अनुद्यूत इतले सभा पर्वांत येता. वन पर्वांत अरण्यक किरमीर वध अर्जुनान वच्चे ईश्वर आनी किरातार्जुन युद्ध तशीची इंद्रलोकाभिगमन अर्जुनाले नलोपाख्यान तीर्थयात्रा जटासुराले वध यक्षयुद्ध निमातकवच युद्ध अजगरान भीमाक धरचे मार्कंडेय समस्या द्रौपदी सत्यभामाले संवाद घोषयात्रा मागीर व्रीहिदर्वणिक इंद्रद्युम्न द्रौपदी हरण जयद्रथ मोक्षण सावित्रीले उपाख्यान हे आनी सावित्री उपाख्यान रामोपाख्यान इतली पुराय हे वनपर्वांत येता. विराट पर्वांत पांडवांनी विचे कीचकाल वध करचे गोग्रहण अभिमन्यू उतरेल विवाह इतली विराट पर्वांत येता. उद्योग पर्वांत सेनेक वट्ट करचे विशय संजयाले मागीर मातलील उपाख्यान गालव चरित्र सावित्री वामदेव वैन्याल उपाख्यान जमदग्नी 16 जन रायाल उपाख्यानस कृष्णान सभे येवचे दूत जावन विदुलेले उपदेश युद्ध
युद्ध उद्योग म्हळ्यार युद्ध समर सारसूचे सैन्य निर्माण करचे हे पुरे हे आमगेले उद्योग पर्वांत येता. भीष्म पर्वांत सगळेची ते संजयान धृतराष्ट्रा सांगचे जंबू खंड ताजे एक विस्तार जावन आशिल्ले जंबूद्वीप भरतखंडाचे एक विस्तार वर्णन या पुरे तांत येता. मागीर भगवद्गीता भीष्मवध सकट येता. द्रोण पर्वांत द्रोणाक अभिषेचन केलेले सेनाधिपती म्हणून. मागीर संशप्तक वध करचे, अभिमन्यूल वध, मागीर अर्जुनाल प्रतिज्ञा, जयद्रथाल वध, घटोत्कचाल वध, द्रोणाल वध, नारायणास्त्र मोक्षण करचे अर्जुनान तितले द्रोण पर्वांत. मागीर कर्ण पर्व, शल्य पर्व, सौतिक पर्व, स्त्री पर्वांत स्त्री विलाप, श्राद्ध, ब्राह्मणाले वेशार आशिल्ले 4 बाकव राक्षसाक निग्रह करचे हे पुरे येता. शांती पर्वांत भीष्मान शरशय्यर आशिल्ले तशी राजधर्म, आपद्धर्म, मोक्षधर्म सांगचे विशय येता. अनुशासनिक पर्व म्हणटा तो दानधर्म आणि भीष्म स्वर्गारोहणा विषय येता. अश्वमेध पर्वांत अश्वमेध याग आणि अनुगीता इतले येता. आश्रमवासिक पर्वांत आश्रम वास, पुत्रदर्शन, नारदान येवचे विशय पुरे येता. मागीर घोर जावन आशिल्ले एक मौसला पर्व, मागीर महाप्रस्थानिक पर्व, अंत भितरी शुकप्रश्न, ब्रह्मप्रश्न, दुर्वासाल प्रादुर्भाव, मागीर माया संवाद हे पर्व पुरे तांत स्वर्गारोहण पर्व कडेचे इतले विशय पुराय ह्या पर्वांत आसमका. तशी पळय सुरवेच्या आदी पर्वांतूची तो सांगता सुतपुराणिको आदी पर्वांतूची 19 उपपर्व आसची तांतू क्रमणिका पर्वा विशयी सांगून जाल्ले. आत्ता पर्वाचे विशय सांगतरच आत्ता आणि पौष्ट, पौलम, आस्तिक, आदी अंशावतरण, संभव, लाक्षाग्रह, इडिंबवध, बकवध, चैत्ररथ, द्रौपदी देवी स्वयंवर, क्षात्र धर्मानुसार जावन सर्व क्षत्रियांक जय पावन पांडवान द्रौपदी विवाह केलेले, विदुरान येवचे, राज्यलंभ, अर्जुनाल वनवास, सुभद्रेल अपहरण, मागीर हरिणाहरण, खांडव दहन, मयदर्शन इतले आदी पर्वांत येवचे काणयो. पौष्ट पर्वांत उत्तंकाल महिम मेळटा आमकां. पौलम पर्वांत सगळे भृगुवंशा इतिहास सांगून आसता. आस्तिक पर्वांत सर्प, नाग, गरुडाले जन्मवृत्तांत, मागीर हे समुद्रमथन, उच्चैश्रवसानी येवचे, परीक्षिताल सर्पयाग या पुराय आस्तिक पर्वांत येता. अंशावतरण पर्वांत भरतवंशाचे सर्व रायांगेल काणी विस्तार करून सांगला. खंयची राय खंयची अंशान जन्म आयिल्लीची या पुराय सविस्तार जावन आस. मागीर व्यासाल जन्मवृत्तांतय सांगून आस. खंयची देवतेल अंशान, खंयची दैती दानमाल अंशान कोण सकडी राय जावन आयिल्लीची यमय सांगून आस. मागीर संभव पर्वांत कण्वाल आश्रमांत शकुंतलेन होड जेवचे, शकुंतला दुष्यंतांगेल समागम, भरताल जनन या पुरे सांगला. मागीर शकुंतलेले पूज जावन आशिल्ले भरताल निमती या भरतवंश वाडिले म्हूण. मागीर अष्टवसुलांत 7 जन गंगादेवील गर्भांत जन्मा येवन कुडले स्वर्गारोहण केलेले कडेचो शांतनू महाराजाल प्रार्थने वरी भीष्म जावन वरललो हे पुरे विशय सांगताचे. भीष्म शांतनूले कतीर जावन जन्म ब्रह्मचारी जावन राबतावा म्हणून भीषण प्रतिज्ञा केलेली ताका भीष्म म्हूण नाम येयलें. मागीर दाशकन्येलेंतू चित्रांगद विचित्रवीर्याल जनन, चित्रांगद मरता, भीष्म विचित्रवीर्याक सिंहासनार बसयता. त्याजल नंतर यमधर्मान अणिमंडबयाल शापान विदुर जावन जन्मा येवचे. कृष्ण दैवपायनाल अनुग्रहान पांडू धृतराष्ट्र विदुराले जनन, पांडव कौरवांगेल जनन या पुरे संभव पर्वांत आस. मागीर जतुग्रह पर्वांत पांडवांगेल मरणावर्त यात्रा, दुर्योधनान धृतराष्ट्राले बैसून समालोचन करून तांकां लासूका म्हूण प्रयत्न केलेले. धर्मराजाक विदुरान सूचन दिवचे. विदुराले उतरावरी सुरंगा मुखांतर पांडव त्या लाक्षाग्रहा दुखून चुकोवन घेवचे. त्यांची समयांत त्या लाक्षाग्रहांत न्हिदून आशिल्ले पुरोचन, निषाद आणि तिगेले 5 जन चेडूवाल दहन जेवचे हे विस्तार जावन सांगून आसा. हिडिंब पर्वांत त्या लाक्षाग्रहा दुखून पांडव चुकोवन घेवन चमकली पळय तेन्ना
हिडिंबे दर्शन जेवचे तांकां भिमा लोटू हिडिंबेला बरडी जेवचे हिडिंबासुराल वधी जेवचे गटोत गचाल जनन जेवचे व्यास महर्षीने म्हणून तागेल जनन कसले जल्ला म्हणून सांगचे मागीर तन्ने हांकां कसं कोरका म्हणून सांगताचे त्याची रितीर तांणी एकचक्रा नगराक आयलींची एकचक्र नगरांत ब्राह्मणाल घर कडेन वास करून आसतना बकासुराक संहार केलेले मागीर कृष्ण आनी दृष्टद्युम्नाले जन्म वृत्तांत येता द्रौपदील स्वयंवर वृत्तांत येता त्या पुरे द्रौपदी स्वयंवर पळोवचे खातीर पांडव पंचाल नगरांत प्रयाण करता ह्या पुरे तांतो इला चैत्र ऋत पर्वांत अंगारपर्णाक गंगा तीरांत अर्जुनान सलबाचे अंगारपर्णान ताका वशिश्ठालांनी और्व ऋषीले काणी सांगची मागीर बामडांक घेवन अर्जुन पांचालनगिरी प्रवेश करता ह्या पुरे चैत्र ऋत पर्वांत स्वयंवर पर्वांत ब्राह्मण वेशधारी जावन आशिल्लो अर्जुन सर्वरायांगेल सम्मुखांत मत्स्ययंत्र चेतन करून द्रौपदीक ताणें वारडिकोन घेवचे भीमार्जुन मागीर जेवचे युद्धांत शल्य कर्ण बरलेल रायांक पुरे भीम आनी अर्जुनाची नाश करताची म्हळ्यार धांवडायताची मागीर अवसुले उतरा प्रकार 5 जने द्रौपदीक वारडिकोन घेताचे त्या वारडिकोन घेवक आयल्या द्रुपदा लोट तांगेले धर्म जिज्ञास जेवचास ह्या पुरे स्वयंवर पर्वांत वैवाहिक पर्वांत ब्राह्मण वेश घालून आसूचे भीमार्जुनांक पळोवन बलराम श्रीकृष्ण तांणी संशय पावताची तांणी वचून त्या कुंभाराल घरा वताचे आनी पांडवच हांनी म्हणून तांणी गुर्त धरताचे द्रुपदो 5 जना चेल्यांक आवप एकलीक द्रौपदी एकलीक 5 जन चेल्या लोट कशी वारडीक करचे म्हणून जिज्ञास करतना ताका द्रौपदी कोण कसले तिगेल पूर्वजन्म वृत्तांत कसले पुरय ताका कळटा तशी मागीर तांणी पांडवाल वट तो 5 जनाल पांडवाल वट द्रौपदी विवाह करता ह्या पुरे वैवाहिक पर्वांत मागीर विदुरागमन राज्यलंब पर्व म्हणटाची तांतूं धृतराष्ट्र पांडवांक हस्तिनापुरा हाडचे तशी विदुरा सांगून पेटोवचे श्रीकृष्णाल दर्शन जेवचे विदुराक धृतराष्ट्राल निमती अर्ध राज्य जावका म्हणून सांगून पांडवान निमगुचे मागीर इंद्रप्रस्थांत वास करतना थंय नारद येताची तांणी द्रौपदी वटू आसची विशयांत 5 सहोदरान एक नियम करून घेवचे मागीर सुंदोपसुंदाल काणी ह्या पुराय येता अर्जुन वनवास पर्वांत युधिष्ठिर द्रौपदी एकांतांत आसतना ब्राह्मणाक सहाय करूंक आयुधाडू अर्जुन एकांत ग्रह अनिवार्य प्रवेश केलेले मागीर ब्राह्मणाल कार्य करून दिले नंतर नारदान सांगेल नियमा खातीर अर्जुन वनवासा खातीर वता वाटेरी उलुपिले ओट ताका वारडी जाता मागीर चित्रांगदे लोट वारडी जाता बब्रुवाहनाल जनन जाता ब्राह्मण शापान सिसड जावन आशिल्ले 5 अप्सरेल शाप विमोचन जाता प्रभास तीर्थांत कृष्ण दर्शन इतले विशय आमकां अर्जुन वनवास पर्वांत मेळटा सुभद्रापहरण पर्वांत संन्यासी वेशान द्वारकेक अर्जुनान येवचे सुभद्रेनी अर्जुनाल मध्ये प्रेम जेवचे मागीर कृष्णाल अनुमतीन अर्जुन सुभद्रे अपहरण करून व्हरचे हे पुरे हरणाहरण पर्वांत कृष्ण बलराम उडगीर घेवन पांडवाले आसूच कडेन वताची सुभद्रे अर्जुनाल निमित्त अभिमन्यूल जनन जाता मागीर थंयची द्रौपदी लय विशय येता तिका 5 पांडवाल निमती 5 चेडूं जाल्लेले सकट विशय हे हरणाहरण पर्वांत येता खांडव वन पर्वांत कृष्ण अर्जुन यमुना नदी तीरा वतना ब्राह्मण वेश घालून आशिल्ले अग्नीले आगमन खांडव वन दहन करका म्हूण सांगून ताणें निमगुचे कृष्णा लागीं मागीर खांडव वन दहन जेवचे तशी मयाक दहन करना नशी कृष्णार्जुनान सांगिल्ली बरी मयासुरा दहन करना तो अग्नी अश्वसीन धांवन वता इतले विशय खांडव वन पर्वांत मयदर्शन पर्वांत मयाल कृतज्ञता महर्षी मंदपालो शारंग म्हळेले एक पक्षी निमती चेडुवांक पाविल काणी ही पुरे विस्तार जावन सांगून हंगाक आदि पर्वजल अध्यायनां शते 2 तु संख्याते परमहर्षिणा 27 व्यासेनोत्तमतेजसा 8 श्लोकसहस्राणि 8 श्लोकशतानि च श्लोकाश्च 84 मुनिनोक्ता महात्मना आदिपर्व 227 अध्याय केल्लाके वेदव्यासान 8884 श्लोकांतो आदिपर्व म्हण सांगून
मागीर सभा पर्व हांतूय मस्त व्रतांत येता. पांडवान सभा रचना करचे, किंकर राक्षस नारदाल निमती लोकपालाल सभा वर्णना पुरे सुधर्म सभा मस्त सकड सब सांगोस नारदान कुबेराल सभे विषय सकडे. मागीर राजसूय याग आरंभ जावचे जरासंध वधी कृष्णान गिरिव्रजांत कितलीकी बंधनां पडलेले राय जरासंधाले बंधनांत तांकां विमोचन करचे. पांडवांगेल दिग्विजय राजसूय यागा राज महाराजा नेवचे. प्रथम अग्रपूज कोणा दिवका म्हूण म्हळेल विशयांत चर्चे जावचे. शिशुपालाक कृष्णान मारचे, दुर्योधनाक जाळेवचे, भीमान अपहास्य करचे. तशे पर हे पुराय विशयो येतर रस्ता सभा पर्वांत जुजाट जावचे सभा पर्वांत तशी. मागीर सभा पर्व जातरे वनपर्व पगडे हे द्यूत खेळणू. दुर्योधनान सांगिल खातीर 12 वर्ष पर्यंत वनवास, 1 वर्ष पर्यंत अज्ञातवासा खातीर पांडव चमकलीची तांगेल ओट्टू पट्टाणीग. मागीर ब्राह्मण सकडजन बायसोन चमकल्यांची तांगेल रक्षण कोरका म्हणून धर्मजान सूर्याले सांगचे. दौम्याले उपदेशान सूर्य प्रार्थना करून अक्षय पात्र पावचे. हितोपदेश करलेले विदुराक धृतराष्ट्रान प्रयोग आमगेल दिशा दुखून भायर वसा म्हणचे. विदुर अरण्य आशिल्ले पांडवांगेल लागीं येता हस्तिनापुराक. मागीर धृतराष्ट्र वापस हस्तिनापुरा येवका म्हणून विदुराक आज्ञा करता. वत तो हांगा दुर्योधन कर्णाले ಒಟ್ಟು मंत्रालोचन कोरून वनप्रयाण करताचे म्हूण त्या वेळार धृतराष्ट्राले वचून व्यासो हें तुव वनप्रयाण राबोवका तांगेलें म्हूण निरोध करताची. मागीर कामधेनूल काणी धृतराष्ट्राक मैत्रेय ऋषील उपदेश. दुर्योधनाक एक तांगेल निमती ताजे निमती एक दुर्योधनाक दुरभिमाना निमती शाप येता. भीमान किरमिरा वध करचे. पांचाल रायांगेल आगमन अरण्याक. धर्मराजू दुर्योधन हांकां हांगेल मध्ये पगडे आट जाता. म्हळ्यार दौत्य जाता द्यूत जाता. त्या वेळार शकुनी मोस करता. धर्मरायो सोलवता. कृष्णाक कंडाबट्टे कोप येता. कोप येतन कृष्णाक अर्जुन समाधान करता. द्रौपदी कृष्णाला तिगेले मनाचे संकट सांगता. तेदन कृष्ण सांगता कांय ना तुगेले बामणांक पुराय जय जावचे. हे पुराय आमकां वनपर्वांतो मेळटा. मागीर ही काणी मुखार तर आसता. धर्मजाले द्रौपदील संवाद, धर्म भीमांगेल संवाद, पांडुपुत्रा लागीं युद्ध करायचे म्हणून सांगू व्यासान येवचे. तशी प्रतिस्मृती विद्येचे उपदेश दिवचे. व्यासान चमकल नंतर पांडव काम्यकवन प्रवेश करताची. महास्त्र प्राप्ती खातीर अर्जुन प्रवास करता. किरात वेश धारी जावन आशिल्ले परमेश्वराल वटो युद्ध करता. तांत भितर परमेश्वराक तो संप्रीती करता. ताजीन तो पाशुपतास्त्र दिता. ही प्रेकाणी हांगा मागीर सर्व अस्त्र प्रयोग करचे शिक्का म्हणून इंद्रलोकाक सशरीर जावन प्रयाण करता अर्जुन. मागीर हस्तिनापुरांत धृतराष्ट्राल चिंता चरडवाल खातीर काम्यकवन आसूचे. युधिष्ठिराले चमकलेले महर्षी बृहदश्व धृतराष्ट्रा पळोवचे येताची. तांगे लागीं धृतराष्ट्राक युधिष्ठिरा लागीं बृहदश्व येताची. युधिष्ठिर तांगेल्या पुऱ्या विशयी सांगता. युधिष्ठिरा सांत्वन करचे खातीर नलोपाख्यान तुगेल्या पयशी कश्टार नल म्हणेल महाराज आशिल्लो नलोपाख्यान. मागीर अक्षय हृदय उपदेश. स्वर्गलोका तुकून पांडवाल लागीं लोमशान येवचे. लोमशान स्वर्ग आशिल्ले अर्जुनाल विशयी पुराय सांगचे. मागीर अर्जुनान सांगून पेटोवचे लोमशाल वटो तीर्थयात्रा करून येयाची म्हूण. मस्त पुण्यतीर्थ यात्रा करताची. नारद येता. पुलस्त्य तीर्थयात्रा जाता. मागीर कर्णालयाक तुकून कर्णकुंडल तो इंद्र घेता. गये चक्रवर्तीले यज्ञाक एक वैभव कसले हे विशय येता. अगस्त्याल उपाख्यान येता. अगस्त्याल निमती वातापी भक्षण जलल विशय येता. अगस्त्य लोपामुद्रेले वटो अगस्त्यान मेळचे. ऋष्यशृंग चरित्रे, जमदग्नील पूत, परशुरामाल काणी अशी प्रति एक काणी सगळे कितलीकी उपाख्यानाचे ಒಟ್ಟು विशय कितले येता म्हळ्यार आनी उद्योग पर्वांतूय तशीची दुर्योधन अर्जुन दोग जणांनी कृष्णाला येवचे विशय पळय त्या पळय तांतू येवचे उद्योग पर्वांतू. तशी कोण कोण राय कोण कोणाले
बद पक्षा वत्ताची या पुरे उद्योग परवांतो कळता आमका. मागिरी तांत भितरी अशी विंगड चरित्र कसले म्हळ्यार घालव महर्शील चरित्र विदुला पुत्राले आख्यान पुरे तांतू एक्स्ट्रा चरित्र या पुरे असं. मागिरी कर्ण आपण पांडवाल पक्षाक सिरवुकामणू प्रेरण करचे कोणे कृष्णान जलारी कृष्णाला उत्तर पांडव ऐकताची आणि ताण सांगिल बरीची युद्ध सन्नद्ध जाताची अक्षयणी सैन्य ओट्ट करता रसच. मागिरी भीष्म पर्वांतो सुरवेक सगळे जंबू खंडाचे विवरणनी असं. मागिरी भीष्माला सेनाधिपत्यार 10 दिसा युद्ध जलल विषय येता. युद्ध समयांतो अर्जुनाक मनांतिक कल्मश येवचे मोह येवचे. मागीर कृष्ण एक ओरका जलल एक तार्किक विषय म्हणटा त्या निरूपणेन तो म्हळ्यार हे विषय मोक्ष साधन करची कशी या पुरे भगवद्गीता म्हणटा चका कृष्ण सांगता. मागीर आब शस्त्र धरना म्हणलं कृष्ण भीष्मा मारो येवचे ताणें हाता आशिल्ले ते चक्र घेवनूच भीष्मा मारो येवचे या पुराय आमी संची पर्वांत पळोवचे. मागिरी 7 द्रोण पर्व हांतूय मस्त आख्यान आमकां मेळटा. 8 अध्यायांत 8 पर्व कर्ण पर्व कर्णाक शल्यान सारथ्य करचे तशी मध्येंतू रणरंगा वच वाटेरी कर्ण आणि शल्याक उतर जाता. तशी अश्वत्थामान पांड्यरायाल संहार करचे दंडसेन दंडधराल बध करचे. कर्णान युधिष्ठिराले प्राणसंहार केला म्हणचे एक सन्निवेश म्हळ्यार आतने अन्य घडीन युधिष्ठिरा यो मारता म्हण निश्चित असेल एक युद्ध ताणें कोरोस कर्णान या पुराय द्रोण पर्वांतो येता. कर्ण पर्वांतो मस्त ना कर्ण पर्वांतो एक 69 अध्याय मांत्र तशी. मागिरी कर्ण पर्वानंतर शल्य पर्व शल्य सेनाधिपत बेसून घेता जलारी कौरवाले पक्ष आसोचे प्रमुख योद्ध पुरे वध जल्यांची हे पर्वांतो कार्तिकेय आख्यान असं. आणि शकुनिक संहार करचे शकुनी संहार यांची पर्वांतो असं या पुरे सांगच्या गेल्या ही काणी ऐकून घेऊन आम्ही अर्थ करून घेऊ का जाता जलारी पुराय पर्वांतो मस्त काणी आमकां खाली पांडव कौरवाल नाही मस्त उपाख्यानांनी आमकां मेळच्या असं ते आम्ही ऐकूनच जावका जाता. तशें अश्वमेधिक पर्व आश्रमवासिक पर्व असल पुराय आम्ही विंगड पर्व वेदव्यासान केलेलं असं रचन केलेलं असं. तशी इतली पुराय ऐकतन कडेर म्हणटना स्वर्गारोहण पर्वाचे विषय येता. तशी इतले ऐकूका जाल्यार आमकां त्या परमात्मानाची अनुग्रह कोरका प्रत्येक ऐकूच्याक महाभारत उपाख्यान ऐकतल्याक विंगड उपाख्यान ऐकल्यार तितली रुची म्हळ्यार तितले एक खुशी जैसना तितली कळण हे महाभारत ग्रंथान तसं विंगड उपाख्यान जावन हे आम्ही बाईच्या दिसाक पळोवया. आजी सांगेल सर्वई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती हे स्वभावा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्री हरिकृष्ण अर्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.